चालू करूया टाइप नंबर 1 स्फिअर टँजेंट प्लेन प्रॉपर्टी. टँजेंट प्लेन प्रॉपर्टीचा मीनिंग आहे लेंथ ऑफ नॉर्मल इज इक्वल टू रेडियस ऑफ द स्फिअर. आता हे कसं ओळखायचं बघा, समजा दोन फिगर घेतल्या मी, या दोन फिगरमध्ये हा प्लेन आहे आणि हा स्फिअर आहे. पहिल्या फिगरमध्ये प्लेन हा स्फिअरला टच करतोय आणि दुसऱ्या फिगरमध्ये प्लेन हा स्फिअरपासून थोडा दूर आहे. दोन्ही फिगरचा मीनिंग बघा, इथे जर प्लेन हा समजा स्फिअरला टच करत असेल तर प्लेनचं जे डिस्टन्स आहे PC, हे डिस्टन्स आणि AC डिस्टन्स हे सेम असणार. मात्र हा प्लेन जर थोडा दूर असेल तर हे जे PC डिस्टन्स आणि AC डिस्टन्स हे सेम नसणार. याचाच अर्थ या केसमध्ये प्लेन आणि स्फिअर एकमेकांना टच करत नाही आणि ह्या केसमध्ये ते दोघं एकमेकांना टच करत आहे. तर आपल्याला पेपरला क्वेश्चन कसा येणार बघा, पेपरला ते विचारतील शो दॅट प्लेन टचेस द स्फिअर. त्या केसमध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे, त्या केसमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त लेंथ ऑफ नॉर्मल इज इक्वल टू रेडियस ऑफ द स्फिअर दाखवायचं आहे. जर आपण हे दाखवलं याचाच अर्थ स्फिअर आणि प्लेन एकमेकांना काय करतात, टच करतात. तर सरळ सरळ दोघांपैकी कोणती ही फिगर मात्र ध्यानात ठेवा. पेपरला फिगर कंपल्सरी नाही आहे, पण फिगर जर काढली तर आपल्याला सॉल्व्ह करायला थोडं सोपं जातं. आता एक्झाम्पल बघू. हे खूप IMP एक्झाम्पल आहे, कन्फर्म पेपरला येण्यासारखं आहे. ह्या एक्झाम्पलचा टाईप आतापर्यंत फ्रिक्वेंटली आलेला आहे. सो व्हेरी हॉट अँड व्हेरी व्हेरी IMP प्रॉब्लेम. ठीक आहे. शो दॅट द प्लेन आता आपण एक्झाम्पल चालू करूयात. एक्झाम्पलमध्ये बघा अशा प्रकारचा पॅटर्न असतो. या पॅटर्नमध्ये शो दॅट द प्लेन इज टँजेन्शियल टू द स्फिअर अँड ऑल्सो फाइंड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, अशा प्रकारचा प्रॉब्लेम असतो. ऑल्सो फाइंड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर ह्या प्रॉब्लेममध्ये सोल्युशन काढण्यासाठी तीन प्रमुख स्टेज आहेत, तीन प्रमुख स्टेप्स आहेत ज्याचा वापर करून तुम्ही एक्झाम्पलचं सोल्युशन लिहू शकतात. ठीक आहे. बघा, हे प्लेन या स्फिअरला टँजेन्शियल आहे. याचा अर्थ काय, याचा अर्थ प्लेन आणि स्फिअर, प्लेनचं लेंथ आणि स्फिअरची रेडियस ही सेम दाखवायची. बघा मी टॉपिकमध्ये लिहिलं आहे, बघू. तर तुम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे. काय प्रूव्ह करायचं आहे, लेंथ ऑफ नॉर्मल इज इक्वल टू रेडियस ऑफ द स्फिअर. आता लेंथ ऑफ नॉर्मल आणि रेडियस ऑफ द स्फिअर हे कुठेच इक्वल असणार आहे, पहिल्या केसमध्ये. पहिली केस म्हणजे बघा, ही जी लेंथ ऑफ नॉर्मल आहे PC, ही PC इज इक्वल टू AC असणार. म्हणजेच आपल्याला हे दाखवायचं आहे. मग फिगर लिहून टाकू आपण. फिगर काढणं कंपल्सरी नाही आहे, पण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला थोडं सोपं जाणार. समजा हा स्फिअर आहे, या स्फिअरला हा प्लेन आहे जो टच करतोय. इथे बघा आणि हा सेंटर. तर इथे मला शो काय करायचं बघा, मला इथे शो करायचं आहे हे जे लेंथ ऑफ नॉर्मल आहे PC, हा लेंथ ऑफ नॉर्मल आणि स्फिअरची रेडियस ही इक्वल दाखवायची. ठीक आहे. त्यासाठी मी काय करणार, एक्झाम्पल 3 तुकड्यामध्ये डिवाइड करणार. सगळ्यात आधी मी एक्झाम्पलमध्ये सेंटर आणि रेडियस काढणार, सेंटर आणि रेडियस. त्यानंतर मी दुसऱ्या स्टेपमध्ये लेंथ ऑफ परपेंडिक्युलर काढणार, लेंथ ऑफ नॉर्मल. आणि तिसऱ्या तुकड्यामध्ये मी जे विचारलं आहे फाइंड द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ते काढणार. ठीक आहे.
बघा सेंटर आणि रेडियस आपल्याला काढता येते. त्यानंतर लेंथ ऑफ नॉर्मल म्हणजे काय? लेंथ ऑफ नॉर्मल म्हणजे हे जे डिस्टन्स आहे पी सी, हे डिस्टन्स म्हणजेच लेंथ ऑफ नॉर्मल. बघा सीपी ही जी लाईन आहे ती त्या प्लेनला काय करते? नॉर्मल करते, म्हणजे परपेंडिक्युलर आहे. याचाच अर्थ लेंथ ऑफ नॉर्मल आपण काढू शकतो. ठीक आहे. आणि नंतर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय? पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे तो पॉईंट ज्या पॉईंटला तो प्लेन आणि तो स्फिअर टच करतात. कोणता पॉईंट येतो? पी. म्हणजे पीचे कॉर्डिनेट काढायचे, ते कॉर्डिनेट काढले की तुमचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आला. ठीक आहे. मग 1 बाय 1 जाऊयात. स्टेप 1. स्टेप 1 मध्ये मी काय म्हटलंय? सेंटर आणि रेडियस काढा. मग सेंटर आणि रेडियस काढण्यासाठी एक शॉर्टकट सांगतो. सेंटर काढायचा जर असेल तर आपण कम्पेअर करतो. ठीक आहे. कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म. आता जनरल फॉर्म मध्ये मी सांगितले तुम्हाला की एक्स, वाय आणि झेड या तिघांचे कोएफिशियंट हे काय असतात? 2u, 2v आणि 2w. म्हणजे इथे घेणार मी 2u इज इक्वल टू काय? तुमचा एक्सचा कोएफिशियंट -2. त्याच्यानंतर वायचा कोएफिशियंट काय आहे? -4. म्हणजेच काय? 2v इज इक्वल टू -4. लक्षात ठेवा वायचा कोएफिशियंट काय असतो? 2v. आणि लास्ट झेड कोएफिशियंट. झेडचा कोएफिशियंट इथे काय आहे? 2. इथे काय घेणार मी? 2w इज इक्वल टू 2. लक्षात ठेवा एक्स कोएफिशियंट 2u, वाय कोएफिशियंट 2v आणि झेड कोएफिशियंट 2w. ठीक आहे. आता डी म्हणजे लास्ट टर्म तुमची आहे -3. आता याच्यावरून तुम्ही UVWDच्या व्हॅल्यू काढू शकतात. u म्हणजे तुमचा झाला, डिवाइड करा -1, v डिवाइड करा -2, w 1 आणि d -3. लक्षात घ्या हा 2 आणि 2 तिकडे डिवाइड करून दिला आहे, तुम्हाला UVWD आले. आता UVWD आले की सेंटर आलंच. सेंटर मीन्स -u -v -w. म्हणजेच ह्या तिघांचे साईन चेंज करा. -1 1 होणार, -2 2 होणार आणि 1 -1 होणार. कळालं? 1 2 -1 हे झालं तुमचं सेंटर. आता आपण रेडियस काढूयात. रेडियस काढण्यासाठी फॉर्म्युला आहे रूटमध्ये u² + v² + w² - d. या फॉर्म्युल्यामध्ये फक्त आणि फक्त व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत. बघा रेडियस इज इक्वल टू रूटमध्ये u² + v² + w² - d. UVWD काय बघून घ्या. u -1, v -2, w 1 आणि d -3. -1 -2 1. सो इथे मिळणार मला -1 -2 1 आणि d काय आहे आपला? d आहे -3. पण इथे जर मायनस आणि मायनस पुट केला तर मायनस मायनस काय होणार? प्लस. म्हणजेच इथे काय येणार? +3. ठीक आहे. आता याला फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे. रूटमध्ये -1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 1 स्क्वेअर 1, 3 तसाच. 1 + 4 5, 5 + 1 6, 6 + 3 9. म्हणजे इथे मला मिळाला √9 आणि √9 हा काय असतो? 3. म्हणजेच रेडियस ऑफ द स्फिअर मला काय मिळाली? 3. रेडियस ऑफ स्फिअर इज इक्वल टू 3. हे झालं माझं पहिला पार्ट. तर पहिला पार्ट कंप्लीट झाला आहे. चेक करा आपल्याला टोटल किती पार्ट लिहायचे आहेत. पहिला पार्ट आहे फाइंड सेंटर रेडियस, दुसरा लेंथ ऑफ नॉर्मल आणि तिसरा फाइंड पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर पहिला पार्ट पूर्ण झाला. ठीक आहे. आता दुसऱ्या पार्टमध्ये मी करणार आहे लेंथ ऑफ नॉर्मल. लेंथ ऑफ नॉर्मल म्हणजे काय? हे डिस्टन्स. कोणतं डिस्टन्स? पीसी डिस्टन्स म्हणजेच तुमची लेंथ ऑफ नॉर्मल आहे. आता लेंथ ऑफ नॉर्मल काढण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी माहिती पाहिजे. किती? 2. त्यामध्ये एक म्हणजे सीचा कॉर्डिनेट माहिती पाहिजे आणि दुसरं म्हणजे प्लेनचं इक्वेशन. मग इकडे बघा 2x - 2y + z + 12
हे इक्वेशन आहे प्लेनचं, याचाच अर्थ आपल्याकडे प्लेनचं इक्वेशन आहे. ठीक आहे. नंतर सीचे कोऑर्डिनेट. सीचे कोऑर्डिनेट म्हणजेच काय, स्पिअरचं सेंटर. स्पिअरचं सेंटर आहे का आपल्याकडे? येस, आपल्याकडे स्पिअरचं सेंटर सुद्धा आहे. याचाच अर्थ मी लेंथ ऑफ नॉर्मल काढू शकतो. ठीक आहे. मग सेकंड पार्टला जाऊयात. S2 स्टेप 2, फाइंड लेंथ ऑफ नॉर्मल. फाइंड लेंथ ऑफ नॉर्मल. कुठून काढायची आपल्याला ती लेंथ ऑफ नॉर्मल? सेंटरपासून. सेंटरचे कोऑर्डिनेट काय आहेत आपले? सेंटरचे कोऑर्डिनेट आहेत आपले 1 2 -1. तर मी ते लिहिणार फ्रॉम सेंटर 1 2 -1 2. कुठपर्यंत काढायचे आहे आपल्याला? प्लेनपर्यंत. टू प्लेन. प्लेनचं इक्वेशन आहे 2x - 2y + z + 12 = 0 is given by formula. What is formula? L = मॉड्युलस ऑफ. फॉर्म्युला लिहायची गरज नाही, डायरेक्टली बघायचं कसं सॉल्व करायचं इथे. लेंथ इज गिवन बाय, सरळ सरळ हे जे प्लेनचं इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये सेंटरचे कोऑर्डिनेट पुट करून द्यायचे. मग सेंटरचे कोऑर्डिनेट पुट करून दिले तर मला मिळेल 2 × x. एक्सच्या जागेवर पहिली व्हॅल्यू काय आहे? 1. त्यानंतर 2 × y. वायच्या जागेवर दुसरी व्हॅल्यू आहे 2. त्यानंतर झेडच्या जागेवर तिसरी व्हॅल्यू आहे -1. आणि लास्ट 12 अपॉन रूटमध्ये एक्सचा कोएफिशियंट, वायचा कोएफिशियंट आणि झेडचा कोएफिशियंट ह्या तिघांचा स्क्वेअर. म्हणजेच मला मिळणार 2² + 2² + 1². सॉरी, इथे -2 आहे. -2² + 1². आलं लक्षात? खाली आपण काय करतोय? एक्स, वाय आणि झेड ह्या तिघांच्या कोएफिशियंटच्या स्क्वेअरची ॲडिशन करतोय. ठीक आहे. नेक्स्ट मॉडमध्ये सिम्प्लिफाय करू आता याला. 2 × 1 2, 2 × 2 4, -1 तसाच, 12 तसाच, अपॉन 2चा स्क्वेअर 4, हा -2चा स्क्वेअर 4 आणि 1चा स्क्वेअर 1. म्हणजेच इथे मिळणार मला √4 + 4 + 1. पुढच्या आता सिम्प्लिफाय करू त्याला. 2 - 4 -2, -2 - 1 -3 आणि -3 + 12 9. न्यूमरेटरला 9 आलाय लक्षात ठेवा. अंडर रूटमध्ये 4 + 4 8, 8 + 1 9. √9 म्हणजे काय? 3. म्हणजे डिनॉमिनेटरला किती आलाय? 3. तर बघा, लेंथ न्यूमरेटरला तुमचा 9 आला होता आणि डिनॉमिनेटरला √9 आहे. √9 म्हणजेच काय? 3. सो 9/3 म्हणजेच 3 आणि मॉड ऑफ 3 हा काय असतो? 3. लक्षात ठेवा, मॉडच्या बाहेर एखादी गोष्ट जाते तर ती पॉझिटिव्ह राहते. लक्षात ठेवा. इथे जर मॉडमध्ये हा -3 असता समजा, तर त्या -3ला मॉडच्या बाहेर लिहिताना मी +3च लिहिलं असतं. लक्षात ठेवा. तर मायनसमध्ये असो या प्लसमध्ये मॉडच्या बाहेर आलं की समजायचं पॉझिटिव्ह. ठीक आहे. तर लेंथ आली आहे आपली 3. चेक करा आता. ही लेंथ आहे आणि रेडियस ऑफ द स्फिअर बघा. रेडियस ऑफ द स्फिअर किती आली होती? 3 आणि लेंथ किती आली आहे? 3. याचाच अर्थ आपलं कंक्लुजन काय असणार आहे की प्लेन स्फिअरला टच करते. त्याचं कारण काय की आपली लेंथ आणि रेडियस हे दोघं पण सेम आहे. बरोबर. आता आपण एक्झाम्पलमध्ये थर्ड पार्ट बघू. थर्ड पार्ट काय दिला आहे? ऑल्सो फाइंड पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. मग पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काढायचा म्हणजे काय? असा पॉईंट ज्या पॉईंटला प्लेन आणि स्फिअर काय करतात? मीट करतात, भेटतात. मग प्लेन आणि स्फिअर कोणत्या पॉईंटला टच करताय? पीला. दॅट इज कॉल्ड द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. मग पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काढायचा म्हणजे काय? पी ऑफ XYZ चे कोऑर्डिनेट काढणे. ठीक आहे. म्हणजेच
इथे पी ऑफ एक्स वाय झेडचे कॉर्डिनेट काढायचे आहेत आपल्याला. मग ते काढण्यासाठी परत एकदा आपण बेसिकवर जाऊ. बेसिकमध्ये सांगतो तुम्हाला काय शिकवलं आहे मी. बघून घ्या. ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं की समजा एखादी लाईन आहे, ज्या लाईनचा एक पॉईंट तुम्हाला माहिती आणि त्या लाईनचे डायरेक्शन रेशो तुम्हाला माहिती, तर तुम्ही त्या लाईनचं इक्वेशन फॉर्म करू शकतात. कसं करायचं आहे, एक्स मायनस वाय मायनस झेड मायनस लिहून घ्यायचं. नंतर तो जो पॉईंट तुम्हाला माहिती तो सबट्रॅक्ट करायचा. तो सबट्रॅक्ट केला की खाली फक्त आणि फक्त त्या लाईनचे काय लिहायचे, डायरेक्शन रेशोज. इथून आपल्याला असं शिकायला भेटतंय की जर एखाद्या लाईनचा एक पॉईंट आणि त्या लाईनचा डायरेक्शन रेशो तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्या लाईनचं इक्वेशन फॉर्म करू शकतात. आता बघा एक्झाम्पलमध्ये, आपल्याला पी कोऑर्डिनेट काढायचं आहे. लक्षात घ्या. तर इथे सीपी मध्ये सीपी लाईन बद्दल आपल्याला काय काय माहिती बघून घ्या. सीपी लाईन बद्दल आपल्याला एक गोष्ट माहिती, ती म्हणजे सी चे कोऑर्डिनेट आपल्याला माहिती, बरोबर. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला अजून काय माहिती ते सीपी बद्दल. यस, सीपी ही लाईन त्या प्लेनला नॉर्मल आहे. यस, सीपी जर प्लेनला नॉर्मल आहे याचाच अर्थ सीपीचे डायरेक्शन रेशोज हे त्या प्लेनच्या इक्वेशनमधून एक्स वाय आणि झेडचे कोएफिशियंट असतात. याचाच अर्थ सीपीचे डायरेक्शन रेशोज म्हणजेच 2, -2 आणि 1. ठीक आहे. मग सीपीचे डायरेक्शन रेशोज माहिती आपल्याला आणि सीचे कोऑर्डिनेट पण माहिती. याचाच अर्थ सीपी लाईन बद्दल तुम्हाला दोन गोष्टी माहिती झाल्या. एक म्हणजे सीचे कोऑर्डिनेट आणि दुसरं म्हणजे सीपीचे डायरेक्शन रेशोज. आता सीपीचे DRS पण माहिती आणि सीचे कोऑर्डिनेट पण माहिती. याचाच अर्थ मी इथे इक्वेशन ऑफ लाईनचा फॉर्म्युला वापरू शकतो. मग लक्षात ठेवा, कधी पण जर तुम्हाला एखादा कोऑर्डिनेट काढायचा असेल, दुसरा माहिती, लक्षात ठेवा एक कोऑर्डिनेट काढायचा आहे, दुसरा माहिती आहे आणि त्या लाईनचा तुम्हाला डायरेक्शन रेशोज माहिती असतील तर तुम्ही त्या लाईनचं काय फॉर्म करायचं, इक्वेशन. ठीक आहे. आता मी लास्ट स्टेपला जातोय. स्टेप नंबर 3, फाइंड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काढायचा म्हणजे पी चे कोऑर्डिनेट काढायचे. टू फाइंड पी ऑफ एक्स वाय झेड, ज्या पॉइंटला प्लेन आणि स्फिअर काय करतात, टच करतात. मग पी काढण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी माहिती आहे इथे. एक, ॲज सेंटर माहिती तुम्हाला. सेंटरचे कोऑर्डिनेट काय आहेत, 1, 2, -1. सेंटर इज 1, 2, -1. B1 पॉइंट. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला काय माहिती त्या लाईन बद्दल, डायरेक्शन रेशोज. डायरेक्शन रेशोज ऑफ सीपी. डायरेक्शन रेशोज ऑफ सीपी आर कोएफिशियंट्स ऑफ कोणाचे कोएफिशियंट घ्यायचे, प्लेनच्या एक्स वाय झेडचे. मग प्लेनच्या एक्स वाय झेडचे कोएफिशियंट आहे 2, -2 आणि 1. मग इथे लिहिताना मी लिहिणार 2, -2 आणि 1. आणि इथे बघा सीपीचं इक्वेशन आपण फॉर्म करू शकतो. त्याचं कारण हे आहे की इक्वेशन फॉर्म करण्यासाठी मला दोन गोष्टी लागतात. एक म्हणजे मिनिमम एक पॉईंट जो सी माहिती आपल्याला, आणि दुसरं म्हणजे डायरेक्शन रेशोज. याचाच अर्थ इक्वेशन ऑफ सीपी काय येणार, एक्स मायनस वाय मायनस झेड मायनस. आता खाली हे जे मायनस 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 केले ना, इथे मी घेणार सी कोऑर्डिनेट. सी कोऑर्डिनेट बघा 1 आहे, इथे 1 घेतला. 2 आहे, इथे 2 घेतला. आणि -1 आहे, इथे जर -1 घेतला तर मायनस आणि मायनस काय होणार, प्लस. इथे मी घेणार +1. ठीक आहे. खाली सरळ सरळ हे तिन्ही डायरेक्शन रेशोज लिहून काढायचे. 2, -2 आणि 1. ठीक आहे. हे झालं इक्वेशन ऑफ सीपी. एकदा की इक्वेशन आलं समजायचं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आले. तर ध्यानात ठेवा हे रिलेशन. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काढणे म्हणजेच काय, त्या लाईनचं इक्वेशन काढणे. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मीन्स इक्वेशन ऑफ सीपी. आता इक्वेशन ऑफ सीपीला एक नाव देऊ आपण. काय नाव देऊ, टी म्हणा किंवा के म्हणा, तुमच्या मनाने काही पण म्हणा.
मी इथे काय म्हणतो त्याला के. ठीक आहे. आता के म्हटल्यानंतर मला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढता येतील. मग एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू ह्या बघा कशा येतील. एक्सची व्हॅल्यू हा जो 2 आहे तो 2 तिकडे डिवाइड करा, सॉरी मल्टिप्लाय करा. 2 हा तिकडे गेला तो 2 केला मल्टिप्लाय करणार 2k होणार तो, आणि हा -1 तिकडे जाऊन प्लस होणार. म्हणजेच इथे काय येईल एक्सची व्हॅल्यू 2k + 1. ठीक आहे. सिमिलरली वायची व्हॅल्यू काढायची मला केच्या फॉर्ममध्ये. -2 तिकडे पाठवा तो होईल -2k, तो होईल -2k, आणि हा -2 तिकडे शिफ्ट करा, तो तिकडे शिफ्ट केला तर तो होईल माझा +2. ठीक आहे. आणि लास्ट झेड, झेडची व्हॅल्यू 1 तिकडे शिफ्ट करा, 1 × k, आणि +1 जर तिकडे शिफ्ट केला तर तो होणार -1. आलं लक्षात. हे झाले माझे एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू. एकदा की एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू आल्या समजायचं आपलं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आला. पण ह्या एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू आपल्या आता कोणत्या फॉर्ममध्ये आल्या आहेत, केच्या फॉर्ममध्ये. आणि मला कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे, नंबरच्या फॉर्ममध्ये. मग नंबरच्या फॉर्ममध्ये आणण्यासाठी सरळ सरळ ह्या तिन्ही व्हॅल्यू इक्वेशन ऑफ प्लेनमध्ये पुट करून द्यायचं. मग इक्वेशन ऑफ प्लेन आपलं काय आहे, पुट एक्स वाय झेड इन इक्वेशन ऑफ प्लेन. इक्वेशन ऑफ प्लेनमध्ये पुट करून देऊयात. म्हणजेच 2x - 2y + z + 12 = 0 मध्ये जर पुट केलं तर काय मिळेल मला बघा. 2 × x, व्हॉट इज x, 2k + 1, म्हणजेच इथे मला मिळाला 2k + 1. नंतर -2 × y, yची व्हॅल्यू काय आहे आपली -2k + 2, -2k + 2. त्यानंतर झेडची व्हॅल्यू आहे k - 1, झेडची व्हॅल्यू आहे k - 1, म्हणजे इथे मला मिळेल फक्त k - 1 + 12 = 0. ठीक आहे. आता हे इक्वेशन सिम्प्लिफाय करा, k ची व्हॅल्यू काढा, आणि k ची व्हॅल्यू आली रे आली याचाच अर्थ आपला एक्स वाय झेड आला. मग डायरेक्ट मल्टिप्लाय करतोय मी. 2 मल्टिप्लाय करा, 2 × 2k 4k, 2 × 1 2 × 1 2, नंतर -2 × -2k + 4k, -2 × 2 -4, k - 1 तसाच आणि 12 सुद्धा तसाच = 0. आता हे सिंपल इक्वेशन झालं. हे इक्वेशन फक्त कंबाईन करून घेऊयात. 4k + 4k + k किती झाला 9k. नंतर कॉन्स्टंट नंबर बघा 2 12, 2 + 12 14, 14 - 4 10, आणि 10 - 1 9, म्हणजे इथे मला मिळणार +9 = 0. याचाच अर्थ 9k ची व्हॅल्यू हा ही काय आली -9, म्हणजेच k ची व्हॅल्यू काय झाली मग -1. काय केलं मी 9 तिकडे डिवाइड करून दिला, 9 तिकडे डिवाइड केला, -9/9 -1. एकदा की k आला समजायचं तुमचा x y आणि z आलाच. बघून घ्या हे आपले एक्स वाय झेड आहेत. या एक्स वाय झेड मध्ये k ची व्हॅल्यू फक्त काय करायची पुट करून द्यायची. k ची व्हॅल्यू की पुट केली तर मला मिळेल x = 2k + 1. बघा इथे 2k + 1 आहे ना, तर मला मिळेल 2 × k. व्हॉट इज k, k - 1 आहे, म्हणजेच मला इथे मिळेल -1 + 1, 2 × -1 -2, आणि -2 + 1 -1. ठीक आहे. y ची व्हॅल्यू बघून घ्या काय आहे -2k + 2, -2k + 2 म्हणजेच -2 × k, k ची व्हॅल्यू -1 + 2, आणि याला सिम्प्लिफाय करून मला काय मिळेल 2 - +, 2 + 2 4, आणि शेवटी z ची व्हॅल्यू काय मिळेल k - 1, k - 1 म्हणजेच -1 -1, आणि -1 -1 हा काय असतो -2. याचाच अर्थ पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काय आला, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट = P of XYZ. XYZ means -1 4
आणि -2, -1, 4 आणि -2. ठीक आहे. हे झालं तुमचं P ऑफ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट.